इयत्ता 10वी गणित भाग 2 याच्यामधील प्रकरण 6वे आपण त्रिकोणमिती बघत आहोत। यामध्ये आपण सराव संच 6.1 याच्यामधील असले सिद्ध करा प्रश्न क्रमांक 6 हा पूर्ण बघितलेला आहे। या ठिकाणी सिद्ध करा प्रश्न खूप आपल्याला टफ वाटत असतात, अवघड वाटत असतात, ते सगळ्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आपण सोडून दाखवलेले आहेत। ते बघण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या वरती एक आय बटन असतं, त्यावर तुम्ही बघू शकता। या ठिकाणी आपल्याला पुढच्या भागामध्ये सराव संच 6.2 मध्ये आपल्याला त्रिकोणमितीचे ॲप्लिकेशन म्हणजेच उपयोजन कसे करतात। बऱ्याच वेळामध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये 10वी झाल्याच्या नंतर झालेले विद्यार्थी किंवा 10वी शिकत असलेले विद्यार्थी म्हणत असतात कॉस थिटा, साइन थिटा, जे असेल कोशेक थिटा, आपला सेक थिटा, खूप अवघड वाटणारे गणित असतात। मग 10वी झाल्याच्यानंतर याचा खरोखर दैनंदिन जीवनामध्ये उपयोग होतो का? उपयोजन म्हणजे काय? उपयोग मग हे जे त्रिकोणमिती आपण गुणोत्तर शिकलो त्याचा खरोखर उपयोग होत असतो का? होत असतो का? होतो। मग तो कशा पद्धतीने होतो, कुठे कुठं होतो आणि तो कसा करायचा, या ठिकाणी सगळी माहिती आपल्याला या प्रॉब्लेम सेट प्रॅक्टिस सेट 6.2 मध्ये दिलेली लक्षात। आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर सराव संच 6.2 मध्ये तुम्हाला पहिला प्रश्न दिला आहे की एक व्यक्ती आहे जी की चर्चपासून 80 मीटर अंतरावर उभी आहे, आलं लक्षामध्ये, आणि ती ज्या ठिकाणी उभी आहे त्या ठिकाणाहून चर्चकडे पाहत असताना उन्नत कोण तयार होतो। उन्नत म्हणजे काय? आता मला सांगा, चर्चकडे जर पाहत असेल तो खाली पाहत असणार आहे का? कसा पाहत असेल? वरच्या दिशेला पाहत असेल की नाही? मग त्याला म्हणायचं उन्नत कोण, आलं लक्षामध्ये। वरच्या दिशेला तयार होणाऱ्या कोणाला काय म्हणायचं? उन्नत कोण। किती अंशाचा होतो? 45 अंशाचा होतो। तर त्या चर्चची उंची किती असेल? चर्चची उंची आपल्याला मोजता येईल का? सहजासहजी मोजता येईल का? पण उभा राहिला तो माणूस त्या चर्चची उंची मोजू शकतो। कशी मोजायची ती या ठिकाणी आपण बघू। या ठिकाणी समजा आता ए ह्या ठिकाणी तो व्यक्ती उभा आहे, कळलं। त्यानंतर बी या ठिकाणी, आता बी आणि हा जो आपला सी आहे, हा सी इथं घेऊ आपण, हा बी सी काय आहे? चर्च। व्यक्ती कुठं उभा आहे? या ठिकाणी। तो जेव्हा त्या चर्चकडे पाहतो तेव्हा या प्रकारचा असा कोण तयार होत असेल, बरोबर। किती अंशाचा होतो? 45 अंशाचा। इथपर्यंत कळलं। त्या व्यक्तीचं चर्चपासून असलेलं अंतर किती आहे? 80 मीटर। आपल्याला चर्चची उंची काढायची आहे, आलं लक्षामध्ये। आता आपण आपल्या त्रिकोणमितीकडे वळू, समजलं इथपर्यंत। या ठिकाणी थेटाच्या ठिकाणी आपल्याला किती दिले येतं? 45। अगोदर आपण प्रश्न दिलेली माहिती लिहून घेऊ। समजा या ठिकाणी तो व्यक्ती उभा आहे, BC चर्चची काय उंची आहे, चर्चपासून त्या व्यक्तीचं अंतर, इथं काय ठिकाण येणार आपण? व्यक्तीचे अंतर काय आहे? AB, बरोबर। AB बरोबर 80 आणि थिटा बरोबर या ठिकाणी किती घ्यायचं आपल्याला? 45 अंश। इथपर्यंत प्रश्नातली माहिती झाली। आता त्रिकोणमिती कशी वापरायची? या ठिकाणी कोण दिलेला आहे? 45 अंश। थिटाच्या ठिकाणी किती घ्यायचं आपल्याला? आता 45 अंश। थिटाच्या म्हणजे कोणाच्या लगतची बाजू आपल्याला दिलेली आहे आणि समोरची बाजू काढायची आहे। समोरची बाजू भागिले लगतची बाजू किंवा लगतची बाजू भागिले समोरची बाजू, यापैकी कोणताही गुणोत्तर तुम्ही वापरू शकता। समोरची बाजू भागिले लगतची बाजू कोणाचं गुणोत्तर आहे? पंडित प्रसाद हरहर बोले लिहून दिलेलं तुम्हाला त्या दिवशी मी। कोणाचं आहे ते? परपेंडिक्युलर आणि बेस P/H कशाचं आहे? टॅन। कोणाचं आहे गुणोत्तर? टॅन थिटा। लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा, टॅन थिटाचं गुणोत्तर आहे। मग आपण तर लिहू, म्हणून टॅन किती घ्यायचं या ठिकाणी? 45। काय घ्यायचा? समोरची बाजू कोण? BC अपॉन AB, आलं लक्षात। आता टॅन 45 ची किंमत किती असते आपल्या सारणीमध्ये तुम्ही बघा दिलेला, किती? वर्गमुळात 2 √2। त्या ठिकाणी BC किती दिलेला आहे? BC तर काढायचा आहे। AB किती आहे? 80।
या दोघांचा गुणाकार 80 गुणिले कन्फर्म बघा जाणार आहे किती आहे tan 45 tan 45 किंमत किती या ठिकाणी 1 आपण 1 लिहू या ठिकाणी BC किती आहे जशास तसा BC तर काढायचा आपल्याला BC म्हणजे चर्चची उंची AB किती आहे 80 मीटर आता 80 एक 80 बरोबर BC जशास तसा म्हणजे याचा अर्थ काय होतो की चर्चची उंची किती आहे 80 मीटर आहे बघा उभा राहिला तो माणूस तेवढं मोजू शकतो की नाही की चर्चची उंची किती असेल याला म्हणायचं त्रिकोणमितीचे उपयोजन ॲप्लिकेशन ऑफ ट्रॅग्नोमेट्री बघा या ठिकाणी जर दुसरा प्रश्न पाहिला आपण त्रिकोणमितीच्या उपयोजनामध्ये तर असा प्रश्न दिलेला आहे की एक दीपग्रह आहे आणि त्या दीपग्रहावरून खाली पाण्यामध्ये बघत असताना एका जहाजाकडे बघत असताना एका व्यक्तीने जर बघितलं जहाजाकडे तर या ठिकाणी तो 60 अंशाचा अवनत कोन तयार होतो आता समजा दीपग्रह म्हणजे काय पाण्याच्या शेजारी उभा असलेला एक मोठा मंदिराप्रमाणे असतं ते आता समजा हे AB काय आहे दीपग्रह आहे आणि C या ठिकाणी काय घेऊ आपण जहाज घेऊ आलं लक्षामध्ये हा झाला त्रिकोण आपला तयार पण तो व्यक्ती या ठिकाणी उभा आहे कुठं A या ठिकाणी आता हे स्थितीचा समांतर अंतर घ्यायचं कोणत्या याला समांतर आता इथं बघत असताना या दिशेला कोण तयार होत असतो आलं का लक्षामध्ये अवनत कोण या दिशेला तयार होत असतो तर याचे व्युत्क्रम कोण हा सुद्धा किती असेल कारण या दोन्ही समांतर म्हणल्याच्या नंतर हा सुद्धा किती असायला पाहिजे 60 अंश या ठिकाणी दीपग्रहाची उंची दिलेली आपल्याला 90 मीटर तर आपल्याला जहाजापासून दीपग्रहाचं असलेलं अंतर आपण x घेऊ आलं का लक्षामध्ये इथपर्यंत आता इथं काटकोन तयार होत असतो हे आपल्याला माहिती आहे आता आपला त्रिकोणमितीचा आपण गुणोत्तराचा उपयोग करून हा प्रश्न सोडू इथं या ठिकाणी कालीन आपण समजा AB दीपगृहाची उंची असून B पासून x मीटर अंतरावर जहाज आहे जहाज C या ठिकाणी आहे या ठिकाणी काय आहे तो व्यक्ती उभा आहे व्यक्ती उभा आहे आणि इथं आपण D घेऊ AD काय आहे स्थितीचा समांतर रेषा AD ही स्थितीचा समांतर रेषा आहे ओके म्हणून कोन ACB किती असायला पाहिजे 60 अंश आता आपण या ठिकाणी टॅन किती घेणार 60 अंश कोणासमोरची बाजू किती आहे AB भागिले BC टॅन 60 किती दिलेलं या ठिकाणी आपल्याला टॅन 60 ची किंमत वर्गमुळामध्ये 3 AB ची किंमत किती आहे 90 आणि BC आपल्याला या ठिकाणी x काढायचा आहे आता आपण काय करू x वर्गमुळात 3 च्या ठिकाणी घेऊ आणि वर्गमुळात 3 x च्या ठिकाणी घेऊ काय फरक पडणार आहे का नाही आता वर्गमुळात 3 ने 90 ला भाग द्यायचा पण कसा द्यायचा वर्गमुळात 3 चा पाडा म्हणता येईल का आपल्याला नाही मग 90 च्या आपण अवयव पाडू 3 गुणिले 30 छेदामध्ये वर्गमुळात 3 परत या 3 चे अवयव पाडू 3 वर्गमुळात 3 येतील की नाही गुणिले 30 छेदामध्ये वर्गमुळात 30 कट करा आता काय राहिले 30 गुणिले वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 ची किंमत किती घ्यायची सांगितली प्रश्नामध्ये बघा 1 पॉईंट पटकन सांगायचं किती 773 ओके आपण हा 0 कट केला तर हा पॉईंट कुठे येईल ठीक आहे राहू द्या त्या शून्याचं आपण नंतर बघू काय करायचं आता आपण हा 0 जशास तसा शेवटी देऊन टाकू 3 ना भाग देऊ 3 त्रिक गुणू 3 त्रिक 9 3 7
21, चला 2, 3 1 3, 3 आणि 2 5, 2 अंक अगोदर पॉईंट 51.9 किंवा 90 मीटर हे आपल्याला जहाजापासून दीपग्रहाचा शिलांतर किंवा दीपग्रहापासून त्रिकोणमितीचे उपयोजन बघत असताना सराव संच 6.2 मध्ये जो आपल्याला तिसरा प्रश्न दिला अतिशय महत्त्वाचा आणि असा प्रश्न परीक्षेला हमखास येऊ शकतो. आपल्याला असं सांगितलं की एका रस्त्याची रुंदी दिलेली आहे 12 मीटर. मी या ठिकाणी आकृती अगोदरच काढून घेतली कारण वेळ जात नाही. 12 मीटर रुंदी आहे. ए आणि बी या ठिकाणी 2 इमारती आहेत. एका इमारतीची उंची 10 मीटर आहे. त्या इमारतीवरून दुसऱ्या इमारतीच्या जर टोकाकडे पाहिलं तर 60 अंशाचा उन्नत कोन तयार होतो. म्हणजे याचा अर्थ दुसरी इमारत बीडी जी आपण काढली ती मोठी असायला पाहिजे, बरोबर. या ठिकाणी आपल्याला या बीडी इमारतीची काय करायची, उंची काढायची. पण आपल्याला या ठिकाणीची उंची माहिती आहे किती आहे, 10 मीटर आहे. आणि या इमारतीकडून त्या दुसऱ्या इमारतीच्या टोकाकडे पाहिल्याच्या नंतर 60 अंशाचा उन्नत कोन तयार होतो. रस्त्याची रुंदी किती आहे, मग या रस्त्याच्या रुंदीला इथंच आपण काय करू, एक समांतर रेषा काढू जिचं मापसुद्धा किती असेल 12 मीटर. हा जर 10 मीटर असेल तर इकडची जी इथपर्यंतची इमारत आहे ती सुद्धा किती असेल 10 मीटर असेल. आता जे उरलेला भाग आहे तो आपण x घेऊ. आलं लक्षामध्ये, ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल. आपण प्रश्न दिलेली माहिती अगोदर लिहून घेऊ. समजा ए बी रस्ता आहे, बरोबर, ज्याची रुंदी आपल्याला माहिती आहे किती आहे 12 मीटर. ए सी या इमारतीच्या छतावरून कोणती दुसरी आपण घेतली इमारत, बीडी, या इमारतीच्या छताकडे पाहिले असता साठ अंशाचा कोणता कोन तयार होतो, उन्नत कोन तयार होतो. या ठिकाणी आपण काय रचना केलेली, काय ए बीला समांतर, ए बी समांतर सीई काढला. म्हणून या ठिकाणी तयार झालेला चौकोन कोणता आहे, ए बी ई सी. ए बी ई सी हा समांतरभुज चौकोन तयार होईल. आता समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू सारख्या असतात, म्हणजे ए बी बरोबर सीई आणि ए सी बरोबर बीई. ओके. आता आपण काय करू, फक्त त्रिकोण हा लक्षात घ्या कोणता, याच्यामध्ये आपण काय करू, टॅन 60 बरोबर कोणा समोरची बाजू डीई भागिले लगतची बाजू सी. टॅन 60 ची किंमत किती असते, वर्गमूळामध्ये 3. डीई किती दिलेलं आपल्याला x, सीई किती आहे 12. आता आपण काय करू, हे वर्गमुळात 3 जशास तसे भागाकारातले 12 आपण गुणाकारात आणू इकडच्या बाजूला. आणि x ची किंमत किती मिळाली आपल्याला 12 वर्गमुळामध्ये 3 या दोघांचा गुणाकार. आता आपल्याला काय करायचं, पूर्ण बीडीचं माप काढायचं आहे, बरोबर. आपल्याला बीडी इमारतीची उंची काढायची ना. बीडी इमारत कोणापासून तयार होते, बीई आणि अधिक ई डी, बरोबर. बीई आणि ईडी या दोघांपासून तयार होते. बीईचं माप माहिती आहे आपल्याला किती आहे 10, बरोबर, अधिक ईडी किती आहे 12 वर्गमुळात 3. जशास तसंच ठेवा, पुढे एकक लावून द्या मीटर. आलं लक्षामध्ये. तर दुसऱ्या इमारतीची उंची किती येईल मग 10 अधिक 12 वर्गमुळात 3 मीटर एवढी आहे. त्रिकोणमिती उपयोजनमध्ये आपण सराव संच 6.2 बघत असताना याच्यामध्ये आपण चौथा प्रश्न या ठिकाणी बघू. चौथ्या प्रश्नामध्ये काय सांगितलं, सरळ प्रश्न आहे की 2 खांबे समोरासमोर आहेत. एका खांब्याची उंची 7 मीटर आहे, दुसऱ्याची 18 मीटर. ओके. दोघांना जोडणाऱ्या तारेची लांबी दिलेली आहे 22 मीटर. तर स्थितिजाला समांतर असणारा जो तयार झालेला कोन आहे या कोनाचं माप किती असेल असं आपल्याला काढायचं. आपण त्यात थिटा घेऊ. आलं लक्षात. समजा इथं प्रश्नामध्ये दिलेली माहिती आपण अगोदर लिहू. समजा ए सी आणि बी डी हे खांब अनुक्रमे
किती 7 मीटर आणि 18 मीटर आहे. ओके. त्यानंतर डी सी किंवा सी डी ही काय आहे 22 मीटर त्यांना जोडणारी तार आहे. तार आहे. स्थितिजाला काय सांगितलं आपल्याला, जो कोन तयार होणार आहे, कोणता कोन, स्थितिजा समांतर पातळीशी तयार होणारा कोन, समांतर पातळीशी तयार होणारा कोन किती घ्यायचा आपण, कोन थिटा अंश आहे असं आपण समजा. ओके, इथपर्यंत कळालं. आता तयार झालेला चौकोन कोणता आहे, मागच्या प्रश्नात पाहिला आपण, कोणता चौकोन आहे हा, समांतरभुज चौकोन. म्हणून चौकोन ए बी ई सी हा समांतरभुज चौकोन आहे. म्हणून ए सी बरोबर काय असेल मग, बीई किती असेल, दोन्ही सुद्धा 7 मीटर. कितीला बी 7 मीटर, म्हणजे याचा अर्थ आता बी किती असेल 7 मीटर. आपल्याला या ठिकाणी डी काढू. डी काढण्यासाठी आपण काय करणार, डीई बरोबर बीडी मधून आपण काय करू, बीई वजा करू. म्हणजे या ठिकाणी 18 वजा 7 जर केले आपण तर किती भेटेल आपल्याला, डीई 11 मीटर. म्हणजे या ठिकाणी आता आपल्याला 11 मीटर भेटेल. आता या थिटाच्या कोणासमोरची बाजू आणि कर्ण दिलेला आहे, कोणासमोरील बाजू भागिले कर्ण, कोणाचं गुणोत्तर असतं, साईनचं असतं बरोबर. म्हणून साईन थिटा बरोबर आपण कोणासमोरील बाजू भागिले कर्ण असं गुणोत्तर घेऊ या ठिकाणी. समजलं का. आता किती आपल्याला, कर्ण भागिले कोणासमोर बाजू, उलट झालं आपला, डीई भागिले डी सी. किती आहे, डी 11 आणि कर्ण किती आहे 22. 11 एक 11, 11 छेद 22, 11 दुने 22 म्हणजे 1/2. साईन थिटा बरोबर किती गुणोत्तर आलं, 1/2. याचा अर्थ साईन थिटा किती असायला पाहिजे, 30 अंश बरोबर. म्हणजे थिटा बरोबर किती असायला पाहिजे, 30 अंश. म्हणून क्षितिजा समांतर पातळीशी तयार होणाऱ्या कोनाचे माप 30 अंश असेल असं पूर्ण वाक्य. बघा, त्रिकोणमिती बघत असताना आपण सराव संच 6.2 मध्ये त्रिकोणमितीचे उपयोजन बघत आहोत. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, दिलेला 5वा प्रश्न. या ठिकाणी आपला असा प्रश्न दिलेला आहे की या ठिकाणी ए बी हे एक झाड आहे जे की सी या ठिकाणापासून तुटलं आणि त्याचा शेंडा डी या ठिकाणी जमिनीवर टेकला. तेव्हा त्यानं 60 अंशाचा कोन तयार केला. या ठिकाणी लक्षात, जमिनीवर टेकलेला त्या झाडाचा शेंडा आणि बुंद्याचं अंतर जवळपास 20 मीटर आहे. तर आपल्याला पूर्ण झाडाची उंची या ठिकाणी काढायची. आधी या ठिकाणी सी या ठिकाणापासून झाड मोडून जमिनीवर पडले, म्हणजे या ठिकाणी सी पासून ते ए पर्यंत झाडाची उंची आहे तीच कोणाची असणार, सी डीची असणार की नाही बरोबर. दिलेल्या माहितीवरून आपण त्या झाडाची उंची काढू. या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये माहिती दिली, आपण लिहू ए बी उंची असलेलं झाड सी या ठिकाणी मोडून त्याचा ए हा शेंडा जमिनीवर डी या ठिकाणी टेकतो, पडत नाही हा. म्हणून तयार झालेला कोन सी डी बी बरोबर किती येईल 60 डिग्री. त्यानंतर बी डी बरोबर 20 मीटर. आता आपलं काय काढायचं, झाडाची पूर्ण उंची काढायची आहे. पण या ठिकाणी आपण बी सी किती घेऊ, आता बी सी आपण एक्स घेऊ, माहिती आहे का आपल्याला तो नाही. त्यानंतर सी ए किंवा सी ए आणि सी डी दोन्ही सारखे आहेत की नाही, म्हणजे ए सी बरोबर डी सी किती घेऊ आपण, तो वाय घेऊ. आलं लक्षामध्ये, इथपर्यंत कळालं.
आता आपण काय करू, या ठिकाणी तुम्हाला हा कोन दिलेला त्याचा लगतची बाजू दिलेली, म्हणून आपण काय करू आणि समोरची बाजू काढायची आहे, म्हणून टॅन थिटा घेऊ आपण. आलं लक्षात. टॅन किती घ्यायचं या ठिकाणी आपल्याला 60. कोणा समोरची बाजू म्हणजे कोण एक्स भागिले बी डी, किंवा अगोदर एक्सच्या ठिकाणी आपण त्या बाजूचं नाव लिहू, काय येईल बी सी. टॅन 60 किती असतो √3. बी सी किती आहे एक्स, बी डी किती आहे 20. आलं लक्षामध्ये. आता आपण काय करू, एक्स बरोबर या ठिकाणी किती भेटतील आपल्याला 20 वर्गमुळात 3. आता आपल्याला कोणाचं माप काढायचं वायचं, मग वाय इथं पण येईल आणि हा पण वाय येईल, कारण हे दोन्ही ठिकाणची माप एकच आहेत. कारण हे झाड मोडून इथं पडलेलं आहे, अंतर बदलणार का मोडल्यावर ते कमी होणार आहे का जास्त होणार आहे का, पडल्याच्यानंतर झाड वाढणार आहे का नाही. मग या ठिकाणी आपण काय करायचं आता कर्ण काढायचं आहे. काय दिलेलं इकडं कोणासमोरची बाजू दिलेली आहे, कर्ण काढायचं आहे. कर्ण भागिले कोणासमोर बाजू, कोणाचं सूत्र आहे साईन, बरोबर साईन थिटा, म्हणून आपण साईन किती घेऊ या ठिकाणी साईन 60 बरोबर. त्याचं गुणोत्तर काय असतं कोणासमोरील बाजू भागिले कर्ण, म्हणजे या ठिकाणी आपण काय लिहिणार बी सी भागिले डी सी. आता साईन 30 किती, साईन 60 किती आपला वर्गमुळात 3/2 बरोबर. या ठिकाणी बी सी किती आहे, बी सी आपण आता काढला किती या ठिकाणी बी सी 20 वर्गमुळात 3, छेदामध्ये आपल्याला डी सी काढायचं, आपण डी सीचं माप घेतलेलं आहे वाय. आता वाय बरोबर या ठिकाणी तुम्ही काय करणार 20 गुणिले 3, 20 वर्गमुळात 3 गुणिले 2, छेदामध्ये वर्गमुळात 3, वर्गमुळात 3 कट करा, कारण ते गुणाकारात आहेत भागाकारात आहेत. 20 दुने 40, म्हणजे या ठिकाणी आपल्याला कर्ण किंवा हा डी सी किती मिळाला 40, म्हणजे ए सी सुद्धा किती मिळाला 40. इथं वाटलंच आपण लिहू ए सी आणि डी सी बरोबर किती मिळालं आपल्याकडं 40 मीटर. आता झाडाची उंची आपल्याला माहिती आहे किती आहे, झाडाची उंची बरोबर ए बी आहे. आता झाडाची उंची ए बी जर असेल तर आपल्याला ए बीचं माप काढण्यासाठी काय करावं लागेल बी सी अधिक ए सी. बी सीची किंमत किती आहे, बी सी किती काढा आपण 20 वर्गमुळात 3 आणि ए सी किती आहे 40, दोघांची बेरीज करू आपण 40 अधिक 20 वर्गमुळात 3. या ठिकाणी बेरीज होत असते का बेरीज नाही. का कारण याचं कारण आपण इयत्ता 9वीला असताना करणी शिकलेलो आहोत. करणीमध्ये काय दिलं आपल्याला, जर करणीचं समान असेल तर त्याची बेरीज करत असतात, नाहीतर बेरीज करायची नाही, ते जसे असतं तसंच ठेवायचं. तुम्ही कसं 6.2 मधील आपण शेवटचा त्रिकोणमिती उपयोजनमधील आपला शेवटचा प्रश्न 6वा या ठिकाणी बघायचा. प्रश्न असा दिलेला आहे की ए बी ही एक दोऱ्याची या जमिनीपासून ते ए पर्यंत एक पतंग उंच आहे. तो किती आहे जमिनीपासून 60 मीटर अंतरावरती एक उंच पतंग उडालेला आहे. आता या पतंगाची दोरा या ठिकाणी सी या ठिकाणी जमिनीवर बांधला, आलं लक्षामध्ये. तेव्हा इथं जमीन आणि त्या दोऱ्यामध्ये कोणता कोण तयार होतो 60 अंशाचा. दोरा कुठेही वाकलेला नाही असं फक्त गृहीत धरायचं आहे. दोरा वाकतोय आपल्याला माहिती आहे, पण तो वाकलेला नाही हे गृहीत धरायचं आपल्याला. जर असा असेल तर बांधलेल्या ठिकाणापासून ते पतंग याच्यामध्ये असलेल्या त्या दोऱ्याचं एकूण अंतर आपल्याला या ठिकाणी काढायचे. आता प्रश्नामध्ये आपण अगोदर आकृती तयार करायची. आकृतीतून तुमच्या लक्षात येऊन जातं की तो कोण आणि कोणासमोरची बाजू दिलेली असते आपल्याला कर्ण काढायचं या ठिकाणी, आलं लक्षामध्ये. आता काय करू आपण दिलेली माहिती अगोदर लिहून घेऊ. काय सांगितलं प्रश्नामध्ये आपल्याला की जमिनीपासून ए पर्यंत पतंग उंच आहे. सी या ठिकाणी दोऱ्याचे टोक बांधले आहे. म्हणून बी ए किंवा ए बी बरोबर किती येईल 60 मीटर आणि तयार झालेला कोन ए सी बी किती असेल 60 अंश. तर आपण ए सी काढू. गेले कर्ण कोणाचं गुणोत्तर असतं साईनचं, म्हणून साईन या ठिकाणी आपण 60 घेऊ. साईन 60 बरोबर कोणासमोरची बाजू कोणती ए बी किंवा बी ए भागिले कर्ण कोणता आहे ए सी, आलं लक्षात. साईन 60चं गुणोत्तर किती असतं वर्गमुळात 3/2.
ए बी किती दिलेला आहे आपल्याला 60. छेदामध्ये आपण ए सी जशास तसा ठेवून देऊ. आता या ठिकाणी आपण काय करू 60 गुणिले 2 भागिले वर्गमुळात 3. आता कसं करायचं 60चे अवयव पाडायचे किती येतील 3 दुने 6 म्हणजे 60 20 त्रिक 60 वर्गमुळात 3 भागाकारात जसे तसे ठेवायचे. आता या 3चे अवयव पाडू आपण वर्गमुळात 3 गुणले वर्गमुळात 3 एक 3 कट करून टाका. आलं लक्षात. आता 20 दुने 40 गुणिले वर्गमुळात 3ची किंमत 1.73. ओके. आता आपण काय करू त्याला गुणू 4 त्रिक 12 वरचं शून्य अगोदर देऊन टाका. 4 7 28 आणि 1 4 1 4 आणि 2 2 अंक अगोदर पॉईंट 69.20 मीटर ही दोऱ्याची लांबी आपल्याला या ठिकाणी भेटून जाईल. पतंगाच्या दोऱ्याची लांबी लिहायची 69.2 किंवा 20 असे लिहिलं तरी चालतं. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं त्रिकोणमितीमध्ये असलेले उपयोजनात्मक जे प्रश्न येतं त्रिकोणमितीचा उपयोग कसा करायचा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की त्रिकोणमितीचा उपयोग आपला दैनंदिन जीवनामध्ये होत असतो आणि तो अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला होताना दिसतो.